श्री स्वामी समर्थ. जय माता दी. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला दसऱ्याला करायचे आहेत काही खास उपाय आणि हे उपाय करून देवी दुर्गा होईल आपल्यावरती प्रसन्न. मिळेल धनलाभ, अपार कृपा, सर्व अडीअडचणी होतील दूर. तर दसरा हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. देवी दुर्गाने याच दिवशी महिषासुराचा वध केला होता. दसऱ्याला विजयदशमी असेही म्हणतात. हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. आपल्या धर्मग्रंथामध्ये असे सांगितले आहे की दसऱ्याच्या दिवशी 10ही दिशा मोकळ्या होतात. याचा अर्थ असा की या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी दिशांचा कोणताही अडथळा नसतो. त्यामध्ये या दिवशी केलेली पूजा असेल, कोणतेही नवीन काम असेल किंवा सांगितलेला उपाय देखील आपण या दिवशी करू शकतो. एक उपाय अगदी अख्ख्या सगळ्या जीवनाचा कायापालट बदलू शकतो. आपल्या जीवनामध्ये कितीही अडीअडचणी असतील तरी या दिवशी केलेले उपाय हे तिपटीने आपल्याला त्याचा लाभ, शुभ फळ हे देत असतात. चला तर मग बघूया दसऱ्याच्या दिवशी आपल्याला कोणते खास उपाय करायचे आहेत ते सविस्तर पुढे जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपल्या चॅनेलला एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवरात्रीचे 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला देवी दुर्गेची पूजा केली जाते. या सणाला दसरा म्हणतात. तर दसऱ्याला विजयदशमी असे देखील म्हणतात. हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय झाल्याचा हा दिवस आहे. शास्त्रानुसार दसऱ्याचा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी 10ही दिशा आपल्या ज्या आहेत त्या मोकळ्या होत असतात. त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही काम, शुभ काम हे आपल्याला चांगले फळ देत असते. या दिवशी काही खास उपाय आणि साधे उपाय आहेत ते आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे असतात. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा काही उपाय हे करू शकतो. त्यामुळे व्यक्तीला वर्षभर धनलाभ होतो. अगदी वर्षभर त्याच्याकडे पैशाची भरभराटी राहत असतील, व्यवसाय असेल, तुमचा कोणता बिझनेस असेल त्यामध्ये सुद्धा वर्षभर अगदी भरभराटी होत असते. तसेच यामुळे जीवनातील प्रगती होते आणि यश मिळत असते. आयुष्यातील पैशाची तंगी जात असते आणि त्यासाठीच आपल्याला हे छोटे छोटे पण असे प्रभावशाली उपाय जे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत ते या दिवशी करायचे आहेत. आर्थिक अडचणीपासून सुटका मिळवण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी एक छोटासा उपाय आहे तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे. यासाठी दसऱ्याच्या दिवशी तुमच्या जवळच्या कोणत्याही मंदिरात जाऊन एक नवीन झाडू तुम्हाला दान करायचं आहे. झाडूला आपण देवी लक्ष्मीचे प्रतीक मानतो. त्यामुळे असं केल्याने व्यक्तीला पैशाची चणचण भासत नाही. जीवनात सुख समृद्धी येत असते. तसेच या उपायामुळे घराची आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागते. हा उपाय संध्याकाळच्या वेळी करणे सर्वातच शुभ आणि चांगलं मानलं गेलेलं आहे. झाडू दान करताना तुमच्या मनात देवी लक्ष्मीचे ध्यान करा. देवी लक्ष्मी तुमच्या घरी यावी आणि धनधान्य वाढावे अशी तिला प्रार्थना करायची आहे. हा उपाय केल्याने घरात पैशाची आवक वाढते आणि आर्थिक स्थैर्य येत असते मित्रांनो. त्यामुळे घरात भरभराट होण्यासाठी दसऱ्याला हा उपाय तुम्हाला जरूर करायचा आहे. धनधान्यात वाढ होण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी अजून एक खास उपाय आहे. यासाठी दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी गणपती आणि लक्ष्मीची विधीपूर्वक तुम्हाला पूजा करायची आहे. जसं की आपण दिवाळीमध्ये करत असतो त्याच पद्धतीने. ही पूजा करताना त्यांना एक नारळ तुम्हाला नक्की अर्पण करायचा आहे. त्यानंतर तो नारळ आपल्या घरातील तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्हाला रात्रभर ठेवायचा आहे. रात्रीच्या वेळी तो नारळ नंतर तुम्हाला राम मंदिरात जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी तो अर्पण करायचा आहे. मंदिरात प्रभू श्रीरामांना तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि धनधान्यात वाढ होण्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे. हा उपाय केल्याने व्यक्तीला खूप शुभ फळ मिळत असते. घरातील गरिबी, दरिद्रता दूर होत असते आणि घरात नेहमी धनधान्य भरलेले राहत असते. अगदी तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी तुमच्या नांदणार आहे एवढा प्रभावशाली हा उपाय आहे. पण हा उपाय तुम्हाला या दसऱ्या दिवशीच करणं हे महत्त्वाचं देखील आहे. मनोकामना पूर्तीसाठी करा रामनामाचा जप. दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांची आराधना करण्याचे विशेष महत्त्व आहे. सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर पूजा करताना सर्वप्रथम रामनामाचा जप तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर लाल रंगाच्या पेनाने कमीत कमी 108 वेळा राम हे नाव तुम्हाला लिहायचं आहे. हे नाव लिहिताना पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने लिहायचं आहे. हा उपाय श्रद्धेने केल्यास व्यक्तीला भगवान रामाची विशेष कृपा मिळत असते. तसेच यामुळे आंतरिक शांतीचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. मनाला खूप समाधान मिळते.
दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रीरामांशी संबंधित काही उपाय केले तर तुम्हाला ते खूप पुण्यदायी फलदायी ठरणार असतात. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि जीवनात सकारात्मक बदल हे घडणार आहेत असे मानले जाते. या उपायाने अनेक मनं जी आहे ती शांत होत असतात, वाईट विचार दूर राहत असतात आणि आपल्या जीवनाची प्रगती होत असते. जीवनात प्रगतीसाठी आपल्याला नारळाचा सुद्धा एक साधा सोपा उपाय आहे, तो देखील करायचा आहे. जीवनात प्रगती मिळवण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी एक नारळ घेऊन तो पिवळ्या कलरच्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे. त्यानंतर तो नारळ घेऊन कोणत्याही राम मंदिरात जाऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे. हा उपाय केल्याने तुमच्या कामामध्ये येणाऱ्या सर्व अडीअडचणी दूर होणार आहेत. त्यामुळे जीवनात प्रगती आणि उन्नती होणार आहे. नारळाचा हा उपाय तुम्हाला करिअर आणि नोकरीमध्ये यशाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो असे मानले जाते. जीवनाच्या नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात. या कामात यश मिळते. हा उपाय केल्याने आत्मविश्वास वाढतो. कोणतेही कामात येणाऱ्या अडथळ्यांवरती मात करण्यासाठी ही शक्ती असते असे मानले जाते. त्यानंतर हनुमानजींचा पण एक उपाय आहे मित्रांनो. दसऱ्याच्या दिवशी सुंदरकांडाचे पठण तुम्हाला करायचं आहे, ते खूप शुभ असतं. सुंदरकांडाचं पठण केल्याने व्यक्तीला श्रीराम, हनुमानजी आणि सीतादेवी यांची आराधना केलेल्याचं फळ मिळत असतं. त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील संकटे दूर होतात. या दिवशी पूजापाठ करण्यासोबतच नवीन वस्तू खरेदी करणे जसे की वाहन, घर इत्यादी शुभ मानले जाते. नवीन वस्तूंची खरेदी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केल्यास त्या वस्तू दीर्घकाळ टिकतात आणि आपल्याला शुभ फळ देत असतात असे मानले जाते. तसेच दसऱ्याला तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवात हनुमानजींचे नाव घेऊन करू शकता. नवीन व्यवसाय, नवीन प्रकल्प असतील किंवा कोणत्याही नवीन कार्य असेल, हे करण्यासाठी हा दिवस खूप उत्तम मानला जातो. यामुळे जीवनात प्रगती होते आणि यश मिळत असते. तर मित्रांनो, तुम्हाला हे साधे सोपे पण खास असे उपाय या दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला करायचे आहेत. मित्रांनो, दसऱ्याच्या दिवशी अजून एक असा खास उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे. तुमच्या घरामध्ये एक जो चांदीचा सिक्का असेल किंवा सोन्याचा सिक्का असेल किंवा ₹1 जरी सिक्का असेल तरी तो तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. त्याची पूजा करायची आहे आणि त्या पूजेमध्ये तुम्हाला जे सोन्याचं पान असतं, आपण ज्या दिवशी सोनं देतो त्याला आपट्याचं पान बोलतात, त्या पानामध्ये तो घालायचा आहे आणि त्यानंतर यथाशक्ती त्याची पूजा करायची आहे. आणि ते पान आणि ₹1 सिक्का जो आहे तो तुम्हाला रात्री मंदिरातून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. हा जो आपट्याचं पान असतं ते आपण समृद्धी मानत असतो, आपण त्याला धनदौलत मानत असतो आपली. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये आपणेआपच ते आपट्याचं पान जे आहे तो पैसा एवढा खेचून आणेल की तुम्हाला पैसा, तुमचा जवळचा पैसासुद्धा तुम्हाला झेपणार नाही एवढा तुमच्याकडे पैसा येईल. तुम्ही पैसे सांभाळू शकणार नाही एवढा तुमच्याकडे पैसा येणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपट्याच्या पानाचा खास असा उपाय दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला नक्की करायचा आहे. दसऱ्याच्या पानावरती तुम्हाला ओम किंवा मातेचा श्री लिहून तुम्हाला तो तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. असं केल्याने सुद्धा वर्षभर तुमच्याकडे धनदौलत जी आहे ती भरभरून येत असते. आणि खूप लोकांचे आलेले हे अनुभव आहेत की दसऱ्या दिवशी केलेला कोणताही उपाय त्यांचा व्यर्थ जात नाही. कोणताही उपाय जरी केला तरी तो देवापर्यंत लवकर पोचत असतो आणि त्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं. तर मित्रांनो, आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.